नमस्कार. आमच्या मराठवाड्यातील एक म्हण आहे, त्या एका कथेतला शेवटचा भाग शिवीच्या स्वरूपातला आहे. तो म्हणजे ठीक से उतार बेंचो. आता बेंचो म्हणजे काय तुम्हाला वेगळं मी सांगण्याची गरज नाही आहे, उगीच काही शब्दांचे उच्चार करू नये. आता हे ठीक से उतार बेंचो काय आलं तर प्रसंग असा असतो की एक गरजवंत माणूस ज्याला चालता येत नाही तो एकाला विनंती करतो की बाबा तू धडधाकट आहेस, सशक्त आहेस, मला चालता येत नाही, तू एक काम कर, तू मला सोबत घेऊन चल, एकमेकाला सोबत होईल, मी तुला रस्ता नीट सांगेल, कोणी काही संकट येणार असेल तर वरून तुला मी सांगू शकेल, तुलाही रस्ता माहीत नाही, मला रस्ता माहीत आहे, मी अपंग आहे आणि तुलाही त्रास होणार नाही, मलाही त्रास होणार नाही, आपण जाऊ शकू. हा जो माणूस आहे तो म्हणतो ठीक आहे, एक से भले दो, समोरच्याला लढायचं असेल तर आपण दोघं मिळून करू. म्हणून हा त्याला खांद्यावर घेतो आणि खांद्यावर घेतल्यावर संध्याकाळपर्यंत तो घेऊन फिरतो आणि संध्याकाळ झाली की खाली उतरवताना हलकासा धक्का लागतो आणि वर बसलेला माणूस म्हणतो, धक्का लागतोय, ठीक से उतार बेंचो. दिवसभर खांद्यावर घेऊन फिरल्याचं काहीच नाही, उतरवताना धक्का लागला म्हणून शिवी देणारा हा वरचा बसलेला बोकांडी, असा शिवी देणारा बोकांडी घेतला ना की हा त्रास होतो, शिव्या खाव्या लागतात. तुम्ही म्हणाल कशाला सांगितलं असेल, उगाच गरज नसताना कुलकर्णी, तुम्हाला व्हिडिओची ड्युरेशन लांबवायची सवय आहे का? नाही हो, तसलं काय नाही, आपल्याला काय, तुम्ही जेवढं बघता तेवढं बघायचं. आता हे जे ठीक से उतार बेंचो नावाचा प्रकार आहे ना, तो तुम्हाला मी ऐकवतो, ऐकू येणार नाही, नीट कळणार नाही, म्हणून आमच्या सहकाऱ्यांना सांगतो की बाबा जरा खाली टेक्स्ट दे ते जे काही बोलतायत ते, कारण शरद पवार साहेबांची आताची अवस्था बघितल्यावर ते काय बोलतायत लोकांना कळत नाहीये. असतं आजारपण असतं माणसाचं, त्या आजारपणामुळे प्रॉब्लेम येतो, तर ते जरा नीट ऐका. मी राज्यसभेला उभं राहायचं म्हणल्यावर मला फोन करून सांगितलं की आमचं फाशी व्हा. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आपण म्हणून आम्हाला फाशीमा दिला आणि सरकारी त्यामुळे आपण इथे दाखवा. पाहिलं, टेक्स्टमुळं सोपं झालं असेल कळायला. ते कळणं फार अवघड असतं. आमच्याही पोरांना खूप त्रास होतो एक एक शब्द समजून घेऊन टाईप करायला. मुळात स्वप्नीलला सांगितल्यावर तर शब्द कळणं अवघड आणि टाईप करणं त्याहून अवघड, त्यामुळं त्यापेक्षा आपलं म्हटलं जरा तुम्हाला द्यावं टेक्स्ट. आता हा सगळं झाल्यानंतर तुम्हाला मी सांगितलेली कथा व्यर्थ आहे वाटत नाही ना? जे बिचारे उद्धव ठाकरे शरद पवारांना आपल्या खांद्यावर घेऊन राज्यसभेत पोचवते झाले. म्हणजे त्यांच्या प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेत जाऊ शकत असताना त्यांना कट करून, त्यांचा पत्ता कट करून, म्हणजे प्रियंका चतुर्वेदी सोडून द्या, आपल्या पोराची इच्छा त्यांनी टाळली, पोराची इच्छा टाळून शरद पवारांना खांद्यावर घेऊन राज्यसभेपर्यंत पोचवलं आणि शरद पवार काय म्हणाले, ठीक से उतार बेंचो. झालं की नाही? म्हणजे आम्ही कुठं पाठिंबा मागितला होता म्हणले, ते म्हणले देतो, आम्ही म्हणलो द्या. उद्धव ठाकरे, कळलं का? असंगाशी संग केल्यावर काय होतं? त्यांनी पाठिंबा मागितला नव्हता, यांनी पाठिंबा नेऊन दिला, त्या संजय राऊतच्या सांगण्यावरून दिला, त्याच्यामुळं प्रियंका नाराज, पक्षातले नेते नाराज. सगळं झाल्यावर पवारांनी ओके, उद्धव ठाकरे ग्रेट तरी म्हणावं की, तेही नाही. ते म्हणले मी कुठं मागितला होता, ते म्हणले देतो, आम्हाला वाटलं आहे पाठिंबा, आम्ही म्हणलो तो, आम्ही लढलो तर आम्ही गेलो. फुकट शरद पवार खासदार झाले, फुकट. काय मिळालं उद्धव ठाकरेंना? मी कुठे पाठिंबा मागितला होता हे मिळालं. असंगाशी संग केल्याचा फटका कसा असतो याचा अनुभव उद्धव ठाकरेंनी घेतला असेल. अहो, भाजपवाले जागेविषयी कमी जास्त करा म्हणत होते, यांनी तर तुमची पुरती उतरवली आहे, पुरती. एवढ्यावर नाही भागत आहे. कसं आहे, डेमो दाखवायचा म्हटलं की एका प्रयोगावर नाही भागत, दुसरा प्रयोग करावा लागतो. हा दुसरा प्रयोग मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे नाना पटोलेंनी संजय राऊतांची जी काय उद्धरली आहे ना, म्हणजे आईशपथ बेकार उद्धरली आहे. ऐका. संजय राऊताला
त्याच्या पक्षातच लोक त्यांना मान्यता देत नाही आणि म्हणून आम्ही मान्यता द्यावी असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही कुठली प्रतिक्रिया त्यांना देणार नाही. कळलं? म्हणजे याला कुणी आपल्या पक्षात विचारित नाही, ह्याच्या पक्षात कुणी गांभीर्याने घेत नाही आणि हे काय आम्हाला शिकवायला निघालेत. बरं, नाना पटोलेंनी हे वाक्य बोलल्यावर संजय राऊत नाना पटोलेंवर टीका नाही करत, काँग्रेसवर टीका नाही करत. ते काय म्हणतात, नाही माझा आजचा अग्रलेख वाचला का, काल बोललो असेल मी, आज चांगलंच बोललो की, ऐका जरा. त्यांनी कालचा अग्रलेख वाचला, त्याने आजचाही वाचायला पाहिजे. वाचनामध्ये सातत्य पाहिजे. वाचनामध्ये सातत्य असेल तर वैचारिक गोंधळ होत नाही. त्यांनी आजचा सुद्धा अग्रलेख आवर्जून नाना पटोले यांनी वाचायलाच पाहिजे. कालचा वाचून काय होणार? सत्य का पुसलं जातं का? सत्य सत्य, जे घडलं ते घडलं, पटलावर आहे. त्यांनी आजचाही वाचला पाहिजे. पाहिलं, याला म्हणतात खाजवून खरू जाणं, याला म्हणतात. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था अशी आहे की आता विधान परिषदेला त्यांच्या असणाऱ्या जागांमुळं त्यांना उमेदवारी जी मिळायची शक्यता होती ते तुझी गरज नाही, जा तिकडं असं सांगून आता आमचं आम्ही करू शकतो असं म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बाप लेख, यांचा बाप काँग्रेस ना, यांचे मूळ जन्म, आई म्हणायचं का बाप म्हणायचं तुम्ही ठरवा, यांचा बाप दुसरा कोणी असू शकतो असा शब्द निघू नये म्हणून मी बाप काँग्रेस म्हणालो. तर काँग्रेसच्या पोटी जन्मलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता दोघांचं गुळपीठ जमायला लागलंय आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडचण होऊ लागलेली आहे आणि तीच अडचण दूर करण्यासाठी हे सगळे सरसावलेले आहेत. बिचारे उद्धव ठाकरे विरोधी पक्षातल्या सर्वोच्च जागा असून सुद्धा असेच शिल्लक राहतील, असेच बसून राहतील. यापेक्षा वाईट गोष्ट राजकारणात दुसरी कोणती नसते. नमस्कार. जागृतीचा विधान